नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यावर जाचकटीमुळे शेकडो विद्यार्थी अभ्यासिकेपासून वंचित. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर कनक कृषी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील त्याचप्रमाणे स्थानिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक बातम्या बघण्यासाठी नियमित बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनल. तर बातमी बघूया सविस्तरपणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका सुरू करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांनी केवळ एकच वर्ष अभ्यास करावा अशा अनेक जाचक अटी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यावर लादल्यामुळे शेकडो विद्यार्थी या अभ्यासिकेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वर्षात प्रवेश नाकारणे, उत्पन्न गटात मोडणाऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अशा अनेक जाचक अटी लावण्यात आल्याने शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यासिकेतील प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विशेष म्हणजे अभ्यासिकेतील मुलामुलींना आपसात संभाषण करू न देणे आणि मुलींच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवण्याचा प्रकारही येथे होत असल्याची समाज कल्याण नागपूर प्रशासन विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर हे कामठी रोडवर असलेले एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार, बौद्धाभ्यासक केंद्र, सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका अशा विविध सुविधा या केंद्रात आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे केंद्र काम करत असून वित्त व लेखा अधिकारी अतुल वासनिक यांच्याकडे अभ्यासिकाची जबाबदारी आहे. मात्र अधिकाऱ्यांना मनमानी कारभार आणि जाचकटीचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार अभ्यासिकेमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया घेतली जाते. त्यातून 105 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांचा हा प्रवेश केवळ 1 वर्षासाठी असतो. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास विद्यार्थ्यांनी 1 वर्षात पूर्ण करावा अशी अपेक्षा समाज कल्याण विभाग विद्यार्थ्याकडून करत आहे. असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात जात आहे. अभ्यासिकेत जागा रिक्त असताना गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याचे सामाजिक संघटनांनी याविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे. अभ्यासिकेत प्रवेश असणाऱ्या मुलामुलींना आपसात बोलण्याची मुभा नाही. या जाचकटीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ 1च वर्ष अभ्यास करावा लागेल. दुसऱ्या वर्षासाठी ॲडमिशन मिळणार नाही. उत्पन्न गटात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार. प्रवेश अर्जासाठी उल्लेख केलेल्या परीक्षेशिवाय दुसऱ्या कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करता येणार नाही. दुसऱ्या कुठल्या परीक्षेचा अभ्यास करताना दिसल्यास प्रवेश रद्द. अर्ज न करता अभ्यासिकेत सुट्टी घेतल्यास प्रवेश रद्द केला जाईल. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेली खुर्ची वापरावी लागेल. अशा प्रकारच्या जाचकटी या विद्यार्थ्यांवर लादत असल्यामुळे अनुसूचित जातीतील शेकडो विद्यार्थी या अभ्यासिकेपासून व अभ्यासापासून, त्याचप्रमाणे MPSC, UPSC या परीक्षेच्या अभ्यासापासून दूर झाल्याचे चित्र या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रंथालयाची सुविधा ही विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश नाकारणे, त्यांच्यासोबत गुलामासारखा व्यवहार ठेवणे हे बाबासाहेबांना अभिप्रेत नाही. केंद्रामध्ये समाज कल्याणाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवलेले आहे. त्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या विद्यार्थ्यांचा छळ केला जात असल्याचे कळले आहे. त्यामुळे अतुल खोब्रागडे युवा ग्रॅज्युएट फोरम यांनी सांगितले आहे. एका वृत्तपत्रामध्ये त्यांनी सांगितले आहे, अशा यावर नियंत्रण न केल्यास यावर तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशाराही अतुल खोब्रागडे युवा ग्रॅज्युएट फोरम यांनी धन्यवाद.
आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.